शकता याचा नाव पत्ता घेतलेला आहे. खटाव तालुक्यातला बुधवलेवाडीचा खटाव तालुक्यातला बुधवलेवाडीचा हा बैल आहे. रेसला पळवला, शेतीच्या कामाला पळवला, मजबूत अंगापिंड आणि मजबूत आहे. हा दापोली रत्नागिरी इकडच्या व्यक्तीने चिखलकट्टा त्यांच्याकडं चिखलात बैलगाडी शर्यत असते, चिखलात बैल पळवायची त्यासाठी घेतलेला आहे. शेतीच्या कामाला पण घेतलेला आहे. बैल किती मजबूत आहे बघू शकता, एकदम अंगापिंडाने मजबूत आहे आणि सातारा जिल्ह्यात रेसला पळवलेलं आहे. एकदम मजबूत आणि कणकर बैल आहे. मला घ्या इकडे समोर. हे मालक आणि मी मामा, हे विकणारे मालक सातारा जिल्ह्यातले आणि हे घेणारे मालक. सांगू मुलाखत देऊ बरं. हा, मंगेश रमेश पालशेतकर, गाव दापोली, जिल्हा रत्नागिरी. हा बैल घेतला तर 1,01,000 घेतला का? खरेदी आजची. आता काम कुठल्या कामासाठी वापरणार? हा आम्ही पळवायला वापरणार. पळवायला वापर, चिखलकट्ट्याला. चिखलकट्ट्याला पळवायला वापर. पाहू शकता किती दाते यात? आता चौसा आहे. चौसा आहे. होय. बैल बाजार कसा वाटला इथला? बैल बाजाराचा टाईट आहे आज. टाईट आहे आज. आज पण सगळ्यात जास्त हायएस्ट बैल बाजार भरलेला आहे. बाजार भरपूर मोठा आहे हा. मोठा भरलेला आहे. मोठा बाजार कुठल्या भागामध्ये नाही. हा, भरपूर खोंड आलेत, कमी वयाचे खोंड जास्त आलेत. भरपूर. मी बच्चा पण घेतला ते. कमी वयात. बच्चा पण घेतला. होय. पाहू शकता किती लांबून लोक सांगोला बाजारात एक अपेक्षा चांगला जातीवंत खोंड आणि बैल भेटतील या अपेक्षेने दूर दूरून येत आहेत. एक तुम्हाला असे सांगतो, आम्ही येतो पण रस्त्यात आम्हाला प्रवासात लोक त्रास करतात. आम्ही येताना काय बैल जाताना नेतो, दोन येताना आणली तर रस्त्याला लोक आडवा करतात आणि आम्हाला त्रास करतात. तर तुम्ही जास्तीत जास्त बघा, चांगले ब्रीडिंग करा. चांगली ब्रीडिंग केली, चांगला वळू भरला तर चांगल्या खोंडांना पैसे पण चांगले येतात आणि ते चांगल्या कामासाठी जातात. आणि इंजेक्शन भरलं किंवा कुठलं तरी भरायचं म्हणून भरला तर तो मग असाच कुठेतरी द्यायचा म्हणून द्यावा लागतोय. धन्यवाद मालक. एकच मिनिट. पाहू शकता देखणं रूप एकदम सुंदर, मजबूत. 7 महिन्याचं आहे आपलं. 2 मिनिटं. हा एक बच्चा घेतलेला आहे रत्नागिरीकरांनी. पाहू शकताय आज बेळगाव पासून चडचण, इंडी, विजापूर, धुळे, मनमाड, मालेगाव, नाशिक, खेड, चाकण, मनसर, बीड, उस्मानाबाद, मुंबई पासून लोक इथं आज खरेदीसाठी आलेले आहेत. आज लहान वयाचे खोंड जास्तीत जास्त बाजारामध्ये आलेले आहेत. पाहू शकता यांनी घेतलेलं आहे. तर भविष्यात हे रेसला आणि शेतीच्या कामाला तिकडे वापरणार आहेत. त्यांच्या तिकडे असे छोटे खोंड घेऊनच तयार करावे लागतात त्यांना शिकवण देऊन. पाहू शकता त्यांना काहीतरी वाटलं ह्या खोंडामध्ये म्हणून एवढ्या लांबून येऊन खोंड घेतलेला आहे त्यांनी. कुठल्या लाईनचा आहे म्हणजे वडील ह्याचा कुठला आहे? आम्ही रस घेतलेलं आहे. असं आहे. किती सांगितले? 25,000. 25,000. वय काय आहे? 7-8 महिने आहे. कितीपर्यंत मागितलं? 16,000 मागते. असं आहे. नाव सांगा की. नाव सिद्धेश्वर मळगे. सिद्धेश्वर मळगे. गाव तांडोर. तांडोर. तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा. 9766 38 33 97 66 68 38 97 66 38 33 96. ज्यांना कोणाला हवा असेल, चांगल्या लाईनचा खोंड वाटतो, सुंदर देखणा खोंड आहे, चित्रा कोसा खिल्लार खोंड आहे, चांगल्या लाईनचा खोंड वाटतो आणि तांडोरचा राजा सिद्धापूर लाईनचा आहे. तांडोर गावातला हा खोंड आहे. तुम्ही आणि मळगे हे आडनाव आता खिल्लार जगतामध्ये सगळ्यांनाच प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं ह्यांच्याकडे चांगलीच लाईन असते, हे तुम्ही पाहू शकता. खोंड छोटा आहे पण खूप सुंदर देखणं आहे.
ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. धन्यवाद. धन्यवाद मालक. किती जाते आहे मालक? हा गुलाबी जवाहर खिल्लार मधून आहे एक. तर पाहू शकता किती? चौसा आहे. कशाला वापरलाय? अवताला गाडीला वापरलाय. पाहू शकता. किती सांगितली किंमत? 75 कमी जास्त होतील? नाव सांगा. मारुती श्रीमंत मासा. गाव गोनेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा. 7820 93 80 57. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. सुंदर देखणे रुबाबदार खोंड आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा. हे तुमचीच आहेत का? त्याचे काय सांगितले? 70 सांगितले. हे किती जाते? दुसरा आहे. हा दुसरा आहे. ह्याचे किती सांगितले? 75. झोपलेत का? ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा. धन्यवाद मालक. बघा अशा प्रकारचे बी येत आहेत. सुंदर कॉकटेल सारखा आहे. सध्याला रेसला जो सुंदर कॉकटेल पळतोय त्याच्यासारखा खोंड आहे. असे बी सुंदर खोंड आलेले आहेत. मालक कोणाचा आहे हा? कोणाचा आहे? कुठल्या वळूचा खोंड आहे? उमदीच्या कोणाचा? उडगीचा कोणाच्या वळूचा आहे? अब्बा हा सर. ಊರು ಗೋಕಾಕ್ ಬೆಳಗಾಂ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್. ಗೋಕಾಕ್. ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 8088613464. प्राइस प्राइस 50. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. कोण चांगला जातीवंत आहे. हा क्युरेक्यू आहे. सुंदर आहे. अशी जनावर खूप कमी येतात बाजारात. मधून काढलाय का? किती किंमत सांगितली? 14,000 रुपये. नाव सांगा. गिरीधर शेजवळ सांगोला. गिरीधर शेजवळ सांगोला. मोबाईल नंबर 9923 83 5614. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. धन्यवाद मालक. कोंड बनवला तर चांगला आहे. मालकांनी किंमत बी कमी सांगितली. 14,000 फक्त सांगितलेले. हे कोणाच आहे? मालक हा कोणाचा आहे? तुमचं आहे? काजळी गवळरू खिल्लार आहे. प्युअर काजळी खिल्लार आहे. तुमचं आहे का? गेले. सुंदर आठवण शरीर मजबूत बांधा. मालक वय काय आहे? 5 महिने. 5 महिने. कुठल्या वळूचा खोंड? कोळेगाव सरगर. कोळेगावच्या सरगरच्या वळूचा खोंड आहे. कोणते सरगर? बिरा सरगर. हा बेरा सरगर. टेलर आहेत ना त्यांचं नाव? बिरा टेलर. त्यांच्या वळूच आहे का? किती किंमत सांगितली? किंमत सांगतो 40,000. 40,000 सांगितली. नाव सांगा तुमचं. बरमुरा आहे पुजारी. बरमुरा आहे पुजारी. गाव
होनूर. मंगळवेढा जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा. 8261 8261 07 07 1784. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. एकदम सुंदर मजबूत शरीर एसटीचा खोंड आहे, पाहू शकताय. मागच्या पायाच्या मध्ये अंतर आहे, चौकाला चांगला आहे. मागच्या बाजारची कालवड घेतलेली आहे आता ह्यांनी. अशा प्रकारचे खोंड आहेत बाजारात. अजून पळवायच्या मापात पण खोंड आहेत, चांगलं पळवायच्या मापातला खोंड आहे. मालक कुणाचा आहे? तुमचा आहे का मालक? होय. किती जाते ह्या? मालक किती दाते तो? दोन्ही दोन दाते आहेत का? कशाला वापरलेत? हा, पलीकडचे किती 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 सांगताय? 80,000 आणि ह्याचे 60,000 रुपये. तुमचं नाव सांगा. नाव श्यामराव खांडेकर. खांडेकर, होन्नूर तालुका मंगळवेढा जिल्हा तालुका होन्नूर, अक्कलकोट तालुका सोलापूर जिल्हा. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर सांगा की. मोबाईल नंबर नाही का? देतो काय? हे लांबून आलेत, अक्कलकोट वरून आलेत घेऊन, पाहू शकता. सुंदर आहेत, पळवायच्या मापातले खोंड आहेत. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांना बाजारात यावं लागेल. धन्यवाद. बोला. नंबर सांगा की. त्याचं काय? हा, 98 60 98 60 92 52 53 या वासरांसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा तुम्ही. पण ते बऱ्यापैकी कन्नड भाषिक असल्यामुळे मराठी कमी कमी येते. ही चाकण खेडवाल्यांनी घेतलेली वासरे. अशा प्रकारचे बैल सध्याला जुन्यातला आहे, रेसला पळतोय चांगला. कोसा खिल्लार बऱ्यापैकी सिद्धापूर खानीचे टाकूळ वाटतो चेहरेपट्टीना. कोसा खिल्लार आहे. आजच्या बाजारात कशा प्रकारच्या गायी आल्या बघा. हे कर्नाटक व्यापारी वर्गाने घेतलेल्या गायी. या गायीचा व्हिडिओ आपण बनवलेला होता. ही इंदापूर तालुक्यातली गायी होती. ही गायी पाहू शकताय. ही गायी बहुतेक आपण बाजारात यायच्या आधी घेतलेले. काजळी खिल्लार चेहऱ्याला सुंदर गाय आहे ही गाय. हे बघा, ह्या मालकांनी घेतली. ही गाय गाभ आहे, जुन्यातली गाय आहे. हे बघा गाय मगाशीचा सौदा झाला. ही गाय पण आपण यायच्या आधी घेतलेली दिसते बऱ्यापैकी. आणि ही गाय चांगली दुधाची वाटते, कारण खूप सुंदर आणि मोठ्या कास आडणची गाय असली आहे. जुन्यातली गाय एका वेळेस कमीत कमी कसंही काढलं तरी 3 लिटर दूध कुठं गेलं नाही. या मापात कास आहे. जुन्यातली गाय आहे, मोठ्या मापाच्या हाडाची. पाहू शकता, दूध देणारी गाय आहे. पाहू शकता. अशा कासाच्या जर खिल्लार गाय असतील तर शेतकऱ्यांना परवडणार राहणार. त्यासाठी चांगल्यात चांगली ब्रीडिंग जर केली शेतकऱ्यांनी ध्यान देऊन
तर नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांना गायी पाळायला म्हणजे मनापासून आवडतील, जेणेकरून सकाळी 2.5-3 लिटर दूध, संध्याकाळी 2.5-3 लिटर दूध वासरू पिऊन जर निघालं तर शेतकऱ्याला म्हणजे परवडणार आहे. आणि पाहू शकता गाय कशी आहे, सुंदर दुधाची गाय आहे. आजच्या बाजारात गाय कमी आल्या होत्या म्हणून बघा त्यांनी सुद्धा आज ह्या बाजारात कर्नाटक व्यापारी वर्गाने खोंड घेतलेत. त्या 2-4 बाजारात फक्त एवढ्या गायची कास आपल्याला खूपच सुंदर वाटली, म्हणजे दुधाची गाय वाटली. कशीही गाय माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 3-4 लिटर सहज दूध निघणार एक वेळेचं. 2 वेळेचं कमीत कमी 6-7-8 लिटर दूध निघणार. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.